नमस्कार मंडळींनो, शुभ दुपार. तर बघा मंडळींनो, आमच्या इकडं दुपारच्या वेळेस असं छान वातावरण आहे. कारण गेले 2-3 दिवस झाले सलग पावसाच्या पहाड्या येतात, जोराच्या पावसाच्या पाळ्या भरून येतात. त्याच्यामुळे शांत थंडगार असं भारी वातावरण झालेलं आहे आपल्या अंगणामध्ये. आणि अशा पावसाच्या वातावरणात बघा आपल्या अंगणामध्ये ना मस्तपैकी फुलझाडं उमललेली दिसत आहेत. लाल लाल बघा भरपूर सारे फुलं आले, ते लाल कलरची फुलं आहेत काय ते बघा. मस्त सगळे फुलांनी झाड डबडबलेलं आहे हे. आणि इकडं गुलाब देखील अगदी सुंदर बघा, किती छान छान गुलाब आहे. इथं मोठं टपुरं फुल झालं आहे, इकडं कळ्या आलेल्या आहेत. असे छान आपल्या अंगणात फुलं आलेत. इकडं एक वेगळं फुलझाड आहे मैत्रिणी, हे बघा. याच्यामध्ये काँग्रेसचं झाड उगलं एक, असं असतं काँग्रेस. हे बघा, हे बारके बारके लाल लाल फुलं. जास्त करून आपल्या अंगणात आहे ना लाल माले ह्या वेळेस जास्तच करून लाल लाल फुलं आलेली आहेत. तर चला आता इकडं पण दाखवते तुम्हाला. तर हे बघा, इथंही मैत्रिणी बघा किती लाल 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 फुलं आलेली आहे. आणि त्याच्या साईडला इकडं सफेद लिलीची फुलं आहेत. तर चला असं छान मस्तपैकी वातावरण आहे. आणि म्हटलं आता आहे ना 8-10 दिवस झाले आपल्या वावरात मका पाहिली होती आपण, पण एवढ्या 10 दिवसामध्ये भरपूर सारी उंच झाली. तर म्हटलं तिकडंच फेरफटका मारायला चालले. 2-3 दिवसापूर्वी आपल्या मक्याला तणनाशक मारले, किती गवत मेले वगैरे बघावं म्हटलं. तर चालले चालता चालता आपली सीताफळाचं झाड आहे, सीताफळही भरपूर दिसली. म्हटलं ज्यांनी डोळा पडलाय ते तोडून घ्यावं. हे बघ भरपूर सारी सीताफळं आलेली आहे. तर 10-12 दिवसापासून चालले तोडायचं काम. रोज 4-4, 6-6 तोडायची डोळा पडलेली. हे बघा मंडळीनं इतकी सीताफळं आहेत ना, तर पक्ष्यांना कसं काय कळतंय काय माहिती आहे बघा. वरती अर्धे खाऊन टाकते ते, आपल्याला कळत नाही डोळा पडलेलं सीताफळ, पण पशुपक्ष्यांना एकदम पटकन कळतं. तर चला मंडळींनो बघा, मी मस्तपैकी मैत्रिणीनं झुमके वेअर केलेले आहे, ते माझ्या साडीला मॅच होते म्हणून म्हटलं चला आज घालावे म्हणून मी झुमके घातलेत. आणि हे बघा आता इकडं आपलं हे जे काय गिन्नी गवत लावलं होतं गायांसाठीचं, ते गवत हे आणि पुढं आहे मका. तर एवढं सारं त्याच्यात आत गवत झालं ना, आता ते काढावं लागणार आहे मैत्रिणीनं. हो का, एवढं उंच झालेलं आहे हे गिन्नी गवत. पण आतमध्ये बाकीच्या दुसऱ्या गवतालाही खूप पूर आलाय म्हणतो. पूर आलाय म्हणजे वाढलाय, एक जुनी म्हणे मैत्रिणीनं. तर वाढलंय तर खरंच सगळीकडनं त्यांना पूर आलेलाच आहे. कारण 2-3 दिवसाच्या पावसाने ना मैत्रिणीनं आमच्या इकडं धरण आहे कोटमारा, तर ते धरण तुडुंब फुल भरलेलं आहे काल. आणि मग आज सकाळी नदीला भरपूर असा पूर आलेला आहे. तर छान वाटतं असं मस्तपैकी तुडुंब भरलेली नदी पाहिला. आणि आज सोमवार मग मैत्रीण होता, तर सोमवारी देवदर्शनासाठी मी आमच्या मंदिरात गेले होते. तेव्हा तिथे थोडीशी एक क्लिप काढली मी व्हिडिओची. म्हटलं चला छान नदी वाहतीये, तर छान असं दृश्य होतं तिथलं एक छोटासा व्हिडिओ घेतला. तो देखील मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलला, छोटा व्हिडिओ. हे बघा मंडळीनं आमची ही मका. तर तणनाशक मारून झाले, बरीच वाढली. मी 8-10 दिवसाच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तेव्हा बारीक होती, बऱ्यापैकी वाढलेली. आता गवत झाले जरा जास्त वेगळं गवत नाही आहे. हे बघा असलं गवत आहे, लोहळा आणि चिटक्याचं गवत, हे 2च गवत आहे याच्यामध्ये, जास्त काय नाही आहे. आणि आता थोडीशी उघाड झाली का मग मला हे बघा हे आपलं गिन्नी गवत खुरपायचं. याच्यामध्ये थोडी वरंब्याला मका लावली. आणि गवत आपल्या गायांसाठी केलेलं आहे नवं. इकडं एक आंब्याचं झाड बघा मैत्रीण किती भारी उगले. पण आता ह्या आंब्याचा काही उपयोग नाही, इथं मधी ना आधी उगलाय. जे आपण लावतो ना आंबे आणून, ते अजिबात उगाया नको म्हणतात. पण असं आंबे खाऊन कोयार आणून मला टाकल्यावर ना ते पटाक दिवशी उगतात, पण ते काही जगतच नाही नीटवानी. तर चला म्हटलं असंच फेरफटका मारावा. किती गवत मेले, अजून तर काही गवत मेलेलं काही दिसत नाही. फवारा मारलाय त्याच्यावर सारख्या पाळ्यात चालू, फवारा मारून झाला लगेच पाळी आली, काही मेलं नाही नीटवानी. बघू आता किती मरते किती नाही, तर थोडं खुरपायला लागणारच आपल्याला. तर म्हटलं चला आता कसं झालं आपलं मका बिका किती उंच बघून यावी, त्यासाठी मैत्रीण आली होती मी आपल्या शेतात. तर चला आता जाऊ घरी. आणि जे सीताफळ डोळा पडले आता ते मी काढून घेते. तर मैत्रीण आले आपल्या वावरातून तिकडून फेरफटका मारून, आणि म्हटलं चला आता आपल्या सीताफळाच्या झाडापाशी सीताफळ बघा पिकलेली काही भेटतात का. तर
हे बघा वरती एक दिसतंय जरा उंच आहे मी त्याला तोडते जराशी. तर हे बघा मैत्रिणी इकडे मस्तपैकी डोळा पडलेले आणि जरा हे सीताफळ आपल्याला पिकलेलंच भेटले बरं का. मस्तपैकी पिकलेले सीताफळे. तर चला आता आपण मस्त खायचा आनंद घेऊ. मी फोडून दाखवते हे बघा एकदम पिकलेले सीताफळ भेटलेले आहे मैत्रिणीनं. पण ह्या दिवशी काय मोठे मोठे डोळा नाही पडले, बारके बारकेचे अजून. इकडे बघा आमच्या आजीबाईंचा आराम चाललाय मस्त खाट. आई पिकलेलं सीताफळ सापडलंय, खायचं का? दोघे जणी अर्धा अर्ध खाऊ. फोडा. त्या काय फुटल्या दुसरे मेच फोडले तेव्हा का मस्तपैकी सीताफळे फोडले. आता आजीबाई म्हणते आपण दोघी अर्धा अर्ध खाऊ. तर या मंडळीनं आमच्याकडे सीताफळ खायला. पिकले आमचे सीताफळ लय लवकर पिकले आमचे. हा दिवाळीमध्ये पिकत आहे आणि ह्या वर्षी लवकरच आलेली आहे. ते लवकर आले. व्हिडिओ मध्ये घेतले आई तुम्हाला. मला हा अगं तुम्हाला माहित नव्हतं का? मला नव्हतं माहिती बाईने आपली बसले म्हणून बसले आपल्या आधी काय नाही वाल्या मस्त आहे. चांगले हा चांगले. काय एखादं भजन बिजन म्हणून दाखवा. भजन बिजन म्हणून दाखव ना गाणी येत्या बाय भजन कोणतं गाणं? हे असं देवाचं मग म्हणू सीताफळ खाऊन घ्या मग आपण गाणं म्हणू. तर आता आमच्या आई गाणं म्हणून दाखवणार आहे. गाणं ऐकण्यासाठी बघा आमची हानीबणी देखील आलेली आहे. इथे आमच्या आईची वाकर आहे. आईला काही जास्त चालायला येत नाही म्हणून आई म्हणा चला गाणं. पंढरपुरामध्ये पायी वाजत गाजात बाय सोन्याची बाय सिंग लग्न त्यावाच लागत बाई ग पंढरीला जायवदा नव्हतं माझं मन बाऱ्या वाई ठलान चिट्या पाठविल्या दोन नवाई ग विठ्ठल विठ्ठल कधी मजल भेटल बाय माझी यमनीचा द्यावा पंचव विठ्ठल बाई ग. तर सुंदर आमच्या आईने असं गाणं म्हटलं. आता त्यांच्या जुन्या काळातल्या ओव्या आहे नाही जात्या गायच्या असतील तर आमच्या आईचं देवाचं गाणं म्हणता म्हणता बघा डोळं भरून आलेलं आहे. विठ्ठल देवाचं गाणं म्हटलं आणि अगदी मन हरपून गेलं. आपण म्हणतो ना अगदी विठ्ठल रुक्मिणी म्हणजे आपला माहेर घर आहे, आपल्या आईबाप आहे. आपल्याला अगदी आपल्या देवाचं आपल्या आईबापांचं ध्यान झाल्यासारखं आहे. तर असं देवाचं गाणं आईने 2 ओळी गायले आणि मन भरून आलं. तर माझी आई बापा काय पंढरपूरला जायचे बाबा 1 वर्ष घरी नाही राहिले देवाला जायचे. आईला आठवण आली त्यांच्या आईवडिलांची. कारण म्हणते माझे आईवडील दरवर्षी पंढरपूरला जायची आणि आत्ताच पंढरीची वारी झालेली आहे. सगळे देवदर्शनावरून घरी आलेले आहे. तेव्हा बाय बाय करा आई चला. आई बाय.